नमस्कार. चला तर आज पाहूया एक नवीन रेसिपी. नेहमीचीच आहे, वर्षभर खातो, पण आज आपल्याला एक खास पद्धतीनं करायचं आहे. पितृपक्षामध्ये ह्या पदार्थाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीनं आज आपण ह्या ठिकाणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक मेजरिंग कप घेतलेला आहे, एक बाउल घेतलेला आहे. ह्याच मेजरमेंटनं आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे. ज्या आपण कपनी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपनी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी सुद्धा अगदी उपयुक्त होणारी ही रेसिपी आहे. जे की आपण जेव्हा उकळून घेतो त्यावेळेस आपल्याला प्रमाण कळत नाही, पण अगदी ह्या पद्धतीने जर केलं तर बिलकुल ही रेसिपी बिघडणार नाही. घट्ट किंवा पातळ होण्याची बिलकुल भीती राहत नाही. असं जर करून केलं तर अगदी परफेक्ट प्रमाण बनून आपलं हे तयार होतं. ह्या ठिकाणी जे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं त्या गुठळ्या न ठेवता अगदी सॉफ्ट आपल्याला लिक्विड टाईप बॅटर तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करून घेण्यासाठी ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या टाकल्या आहेत, हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त टाकू शकतो. अगदी थोडंसं मीठ टाकलेलं होतं पण स्किप झालेलं आहे. मीठ टाकून घ्यायचं मिरचीमध्येच. गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचं. 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की ह्या ठिकाणी आपण मोहरी आणि जिरे टाकून घेतलेत. अर्धा चमचा ह्या ठिकाणी आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. जी पेस्ट आपण लसूण आणि मिरचीची बनवून घेतली ती टाकून द्यायचं. 1 चमचा इतकी आपण टाकून दिलेली आणि व्यवस्थित तडका तयार करून घ्यायचा. तडका छान तयार झाला की गॅस फुल न करता अगदी गॅस मिडियम ठेवून आता ह्या ठिकाणी आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसनचं ते आता ह्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. अगदी जास्तीचं प्रमाण जरी बनवलं तरी परफेक्ट मेजरमेंट आहे. जितकं आपण बेसन घेतलं तितकंच पाणी जर घेऊन मिक्स करून घेतलं तर अगदी परफेक्ट आणि कमी वेळामध्ये परफेक्ट रेसिपी बनवून तयार. पितृपक्षामध्ये बनवला जाणारा अगदी पारंपरिक पदार्थ आहे. वर्षभर तर आपण हा पदार्थ खातोच, पण ह्या पदार्थाला ह्या दिवसामध्ये अतिशय जास्त महत्त्व असल्यामुळे सर्वजण बनवतात. अगदी सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. ह्या ठिकाणी थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि हळद आता मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे. गॅस मिडियम ठेवूनच करून घ्यायचं आहे, जे की एकदम गोळा तयार होऊन ते घट्टसं झालं तर वाफरणार नाही. त्यामुळं अगदी सावकाश आपण गॅस मिडियम ठेवून मिक्स करून घेत आहोत. ह्या ठिकाणी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. बिलकुल गुठळ्या राहणार नाहीत. ह्या पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करते वेळेस पाहू शकता ह्या ठिकाणी पॅन सोडलेला आहे पिठाने आणि छान पिठाचा असा हा गोळा तयार झालेला आहे. आता थोडंसं मिक्स करत करत आपण ह्या पद्धतीने शिजवून घेणार आहोत. अगदी छान आपलं पाण्यामध्ये जे मिक्स केलेलं बेसन होतं ते छान शिजलेलं आहे. आता गॅस मिडियम ठेवून एक 5 मिनिटाकरता ह्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी थोडंसं आणखीन मीठ टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आणखीन थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर झाकण ठेवून एक 5 मिनिटाकरता आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि एक 5 मिनिटाकरता आपण आणखीन थंड होण्यासाठी ठेवलं होतं. थंड झालेलं आहे. आपल्याला थंडच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे, जे की मध्ये क्रॅक पडणार नाहीत. त्यासाठी आपण थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला प्रेस करून मळून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे पिठाला आपल्या ह्या. अगदी मस्त ह्याच्या वड्या पडल्या जातील आणि मध्ये क्रॅक राहणार नाहीत किंवा आपल्याला हे जर अगदी लहान मोठं असं साईज होणार नाही. त्यामुळे आपण छान ह्याला एकसारखं आपण ह्याला मळून घेणार आहोत. होऊ शकते ह्याला प्रेस करून आपल्याला पूर्ण गाठी फोडून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थंड करून घेतलेला आहे, बिलकुल गरम नाही. छान आपला हा पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे, त्यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर जसं की आपण भाकरीसाठी उंडा बनवतो त्या पद्धतीने उंडा बनवून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बिलकुल चिकटत नाही, कारण आपण तेलाची फोडणी केली होती त्यामुळे हे बिलकुल पीठ चिटकत नाही आणि जितकं आपल्याला पातळ हवी आहे वडी तितकं आपण ही पातळ वडी बनवू शकतो आणि अलगद ह्या वड्या निघतात, बिलकुल मोडत नाही. जशा हव्यात त्या आकारामध्ये आपण ह्या वड्या बनवू शकतो. आता इतक्या हे वड्या लाटून झाल्या की साईडनं ज्या चिरा पडल्यात त्याला थोडंसं आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपल्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण आणखीन वड्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी लाटून झालेलं आहे. आता वरतून आपल्याला काही पदार्थ टाकायचे आहेत. ह्या ठिकाणी मी थोडंसं खोबर घेतलं आहे, ते वरतून थोडंसं खिसायचं आहे. आता अगदी असं थोडंसं आपण खिसून घेतलं की आणखीन आता ह्यावरतून आपल्याला थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे. अगदी छान चवीसाठी आपण ह्या ठिकाणी तीळसुद्धा घेतलेले आहेत. थोडंसं असं आपलं पसरवून घ्यायचं, जे की पूर्ण साईडला लागलं जाईल असं आपण पसरवून घेतलेलं आहे. वरतून थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून झालं की आपण जे तीळ घेतले ते तीळ टाकून दिलेले आहेत. आता भरपूर असे तीळ टाकून द्यायचे, दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात खाते वेळेस.
आता जे तीळ आहेत ते गळणार नाहीत, ह्यासाठी आपण वरून आणखीन लाटण्याने प्रेस करून थोडंसं लाटून घेतलेलं आहे. जे की आपण जे खोबरं आणि वरून सुकं टाकलेलं आहे ते बिलकुल गळणार नाही आणि छान आपल्या ह्या वड्यांना चिकटून बसेल असं ह्या पद्धतीने आपण लाटून घेतलेलं आहे. आता साईडला ज्या कडा आलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा कट करून टाकणार आहोत, जे की छान आकारामध्ये आपल्याला कट करता येईल. ह्यासाठी आपण साईडच्या कडा ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आता हव्या त्या आकारामध्ये आपण कट करू शकतो. मी ह्या ठिकाणी चौकोनी आकारात कट करून घेत आहे. तुम्ही शंकरपाळा आकारात कट करून घेतलात तरी चालतात. आमच्याकडे ह्या वड्यांना एसरवड्यासुद्धा म्हणतात. तुमच्याकडे ह्या वड्यांना काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. ह्या ठिकाणी आपण पटवड्या बनवलेल्या आहेत. पितृपक्षासाठी पटवड्या बनवल्या जातात. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या पटवड्या कशा झाल्या आहेत किंवा ह्याच्यासोबत खाण्यासाठी आम्ही एसरवड्या म्हणतो, एसरवड्याचा रस्सा कसा बनवायचा ते सुद्धा मी टाकलेला आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. एसरवड्याचा रस्सा हा दाखवला जाईल. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी क्रॅक न पडता अगदी परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झाल्या. तुम्हाला ह्या वड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.